ट्रॉफी 2026 हा क्रिकेटचा महासंग्राम हॅलो हॅलो आर्यन यांनी व्यासपीठावर यायचे आर्यन बॅक टू बॅक दुसरी विकेट इथे गारत 2 फलंदाज बाद इनामपुरी टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 0 हॅट्रिक बॉल पहिल्या 2 बॉलवर 2 विकेट आलेल्या आहेत हॅट्रिक बॉलवर सिंगल घेण्याचा प्रयत्न आणि एक धाव इथे कंप्लीट होईल पहिली धाव आता खात्यामध्ये इनामपुरी टीमच्या केपीसी इनामपुरी संघाच्या खात्यात ओ स्विचिटचा फटका बॉल चालला सर थर्ड मॅन बाउंड्री लाईनच्या बाहेर 4 धावा आता इथे मिळताना दिसतील केपीसीच्या खात्यामध्ये आणि या चौकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या आता 5 लेग कटर बॉल होता लेग ब्रेक आणि उलटा फटका सजवलाय चांगला फटका कार्तिकच्या बॅट मधून आर्यन यांनी व्यासपीठावर यायचंय आर्यन पाटील पेंदर आपण लवकरात लवकर व्यासपीठावर या आपल्याला ट्रॉफी इथे दिली जाईल ऑन साइडला येण्याचा प्रयत्न डीप मध्ये फिल्डर आहे मिड विकेट रिजन मध्ये सजल तोपर्यंत एक सिंगल या सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या आता स्कोर बोर्डवर 6 4 ओव्हरची मॅच आहे नेक्स्ट मॅच दोन्ही टीमच्या कॅप्टनने रेडी राहायचंय रोहिंजन अँड पेंडर असं सामना आपल्याला पाहायला मिळेल बॅटच्या टोईनला लागलाय रनआउट चान्स आणि डिरेक्ट हिट लागला असतं तर चित्र वेगळं असतं एक धाव इथे मिळेल टीमची धावसंख्या 7
पहिलं षटक समाप्त. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर टीम इनामपुरी केपीसी धावा झालेल्या 7, 2 फलंदाज बाद. 4 ओव्हरची मॅच आणि महत्वाचा सामना आहे आजच्या दिवसातला, कारण एक एक सामना जिंकल्यावर हे दोन संघ एकमेकांच्या विरोधात खेळत आहेत. सेकंड फेरीचे सामने 4-4 षटकांचे असणार आहेत. धावा झाल्यात आतापर्यंत 7. 2 फलंदाज बाद, माफ करा, केपीसी इनामपुरी. अंगद पाटील शून्यावर आउट झाला, त्याच्यानंतर कुणाल लवकर परतला. बॅक टू बॅक 2 धक्के बसलेत आणि इथून धावा कराव्या लागतील. 40+ धावा कराव्या लागणार आहेत जर या मॅच मध्ये जिंकायचं असेल होम ग्राउंडवर. 45च्या आसपास जर टार्गेट सेट केलं तर अंगदचं एक षटक आहे तुमच्याकडे आणि होम ग्राउंडचा ऍडव्हान्टेज मग मिळू शकतो मध्यरात्री. तो प्रयत्न करायला पाहिजे. 40+ धावा कराव्या लागणार आहेत. फलंदाज अक्षय आणि त्याचबरोबर कार्तिकला. नवीन गोलंदाज सेकंड ओव्हर मध्ये सजल भातोसे. पहिला बॉल, पंचांचा इशारा वाईड आहे. एक्स्ट्रा रन मिळेल. टीमची धावसंख्या 8. अजय भातोसे आणि सजल भातोसे, बंधू विशाल भातोसे. त्यांच्या घरात 10 जण आहेत. काका बिकाची सगळी मिळून खेळतात असं सांगतोय 12th मॅन. म्हणजे इथे देखील कुटुंब खेळते. स्क्वेअर कट दाखवलाय. तिथे फिल्डर आहे. बॅकवर्ड पॉइंट आणि गलीमध्ये तोपर्यंत एक सिंगल. या सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर आतापर्यंत 9 धावा. 2 फलंदाज बाद. सेकंड ओव्हरचा खेळ सध्या सुरू आहे. 4 ओव्हरची मॅच. परत एक वेळा गोलंदाज सज्ज होतोय. सजल. पूर्व टप्प्याचा बॉल होता. चांगला फटका इथे सजवला डीप मध्ये. पायडिश लॉंग ऑनला अक्षय चाललाय, तोपर्यंत एक सिंगल. या सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या आता स्कोर बोर्डवर मॅजिकल आकडा 10. असाच खेळ करावा लागेल. 40च्या वर धावा करणं गरजेचे आहे. त्या धावा झाल्या तर मॅच मध्ये राहतील केपीसी इनामपुरी होम ग्राउंडवर आणि तो प्रयत्न व्हायला पाहिजे. शॉर्ट बॉलचा वापर, कडक फटका, डीप मध्ये फिल्डर येतोय. मिड विकेट मध्ये धावत आयुषने झेल सोडलाय आणि तोपर्यंत एक धाव इथे ऍड होत असताना पाहायला मिळेल. आणि शॉर्ट बॉलचा वापर इन फ्रंट ऑफ स्क्वेअर उडवला होता. स्क्वेअर लेग पासून धावत आला आणि नंतर एक ड्रॉप झालाय झेल. मागच्या मॅच मध्ये 2 चांगले झेल टिपले होते. या मॅच मध्ये हा झेल सोडलाय. राऊंड कॅप, लकी कॅप आहे. यावेळेला फटका चांगला आहे. बॉलला पाठवलंय लॉंग ऑफच्या डोक्यावरून. 6 धावांसाठी सिक्सर. फलंदाज कार्तिकच्या बॅट मधून आलाय सिक्सर. 6 धावा मिळत आहेत. मागच्या स्पर्धेमध्ये चांगला खेळलाय कार्तिक. त्यावेळेला आउट झाला, त्यावेळेला त्याच्या बॅट मधून धावा आलेल्या आहेत आणि आता देखील धावा कराव्या लागतील. धावा झाल्या 17. उलटा फटका, आवश्यकता नव्हती. सरळ बॅटने खेळावं लागेल कारण बॉल स्टंपच्या जवळून जातोय. विकेट किपरच्या हातात डॉट. चांगलं कमबॅक सजल भातोसेचं या ओव्हरच्या दरम्यान. षटकार मारल्यानंतर कमबॅक करतोय. या ओव्हर मध्ये 10 धावा आल्यात. पहिल्या ओव्हर मध्ये 7 आल्या. धावा झाल्या 17. लास्ट बॉल. इथे मोठा फटका पाहिजे इनामपुरी टीमला. इथे डॉट बॉल किंवा विकेट पाहिजे. ओवे कॅम्प, केदारनाथ 11 या टीमला. हे जे बॅटल आहे 4 ओव्हरच्या मॅच मध्ये चांगला सामना रंगताना दिसेल, याच्यामध्ये शंका नाहीये. मध्यरात्री सामना रंगतोय आणि लढत मोठी आहे. दुसऱ्या फेरीची. बॅटच्या आतमध्ये लागलाय. विकेट किपरने बॉल थांबवलाय. रनआउटची शक्यता आहे आणि इथे नॉन स्ट्रायकिंग एंडला थ्रो झाला. तोपर्यंत 1 रन कंप्लीट. स्ट्राईक ठेवेल पुढच्या ओव्हर मध्ये कार्तिक. 2 ओव्हरचा खेळ संपला. धावा झालेल्या केपीसी इनामपुरी 18. 2 फलंदाज बाद.
ओव्हर नंबर 3 मध्ये गौरव सकपाळ आला आता गोलंदाजी. वेगवान बॉल सर विकेट कीपरच्या हातामध्ये डॉट. या ओव्हरची सुरुवात चांगली केली आहे गौरव सकपाळने. पहिला डॉट बॉल. धावसंख्या 18. केपीसी इनामपुरी 40+ धावा कराव्या लागणार आहेत तर मॅच मध्ये राहतील केपीसी इनामपुरी होम ग्राउंडवर. आणि कार्तिकला जास्तीत जास्त स्ट्राईक ठेवावी लागेल. 13 धावा त्याने आतापर्यंत केल्यात. 7 बॉलमध्ये 1 षटकार मारलाय. शॉर्ट बॉल हवेत मारलाय. हा देखील टायमिंग प्रॉपर आहे. बॉल हवाई सफर करतोय. आणखीन एक षटकार कार्तिकच्या बॅटमधून. या षटकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या आता 24. 24 धावा. अजून 16+ धावा केल्या तर 40 होतील. लेन बॉलचा वापर. चांगला फटका समोर उडवलाय. वाईडिश लॉंगॉनला पुल पॉवरफुल होता. 6 धावा येत आहेत षटकाराच्या मदतीने. टीमची धावसंख्या 24. आणि फ्रंट फुटवर पुल करणं म्हणजेच रोहित शर्मा हिटमॅन स्टाईलने हा बॉलला पाठवले बाउंड्री लाईनच्या बाहेर. टीमची धावसंख्या 24. गौरव पुढचा बॉल घेऊन. आता मात्र फटका हवेत आहे. फिल्डर येतोय खाली. झेल टिपलाय. विशालने फाईन लेगला. फलंदाज कार्तिक आउट. तिसऱ्या ओव्हरचा खेळ सध्या सुरू आहे. धावा झाल्या 24. 24 धावा. नवीन फलंदाज तुषार. यावेळेला फटका तुषारचा टर्न होईल पॉइंटच्या दिशेने. एक धाव कंप्लीट होते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाहीये. युवा नगरसेवक पनवेल महानगरपालिका तुषार पाटील. सगळ्यात कमी वयाचा युवांचा छावा. पनवेल महानगरपालिकेमध्ये नवनिर्वाचित नगरसेवक. याच परिसरातून प्रभाग क्रमांक 3 क मधून मैदानामध्ये उतरलाय. बॅटची कडा थर्डमॅनच्या दिशेने. चांगली फिल्डिंग तिथे पाहायला मिळते. आणि एक डॉट बॉल पाहायला मिळेल. या डॉट बॉलच्या नंतर टीमची धावसंख्या आता स्थिर आहे. धावा झालेल्या आतापर्यंत 25. 25 धावा. 25 लॉस ऑफ 3 विकेट. तिसरं षटक सध्या प्रगती पथावर असताना शेवटचा बॉल. शेवटच्या बॉलवर बीट करून बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये. 3 ओव्हरचा खेळ संपला. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीम इनामपुरी. धावा झालेल्या 25. 3 फलंदाज बाद.
शॉर्ट बॉलचा वापर, हुक शॉट, इथे धावा मिळताना दिसतील. फाईन लेगला टर्न होईल बॉल, 4 धावा येत आहेत. चौकार आला, टीमची धावसंख्या चौकाराच्या मदतीने 29 धावा. शॉर्ट बॉलचा वापर, सरळ बॉल, विकेट कीपरच्या हातामध्ये डॉट बॉल. तुषारच्या बॅटमधून एक चौकार आला. या ओव्हरच्या सुरुवातीलाच धावा झाल्यात 29. अजूनही 4 बॉलचा खेळ शिल्लक आहे. पाहूया तुषारच्या बॅटमधून 2 मोठे फटके येत आहेत का. त्याच वेळेला 40 प्लस धावा कंप्लीट होऊ शकतात आणि तोच प्रयत्न करायचा या मॅच मध्ये केपीसी इनामपुरी आणि तुषार पाटीलला. महेश परत एक वेळा गोलंदाजीसाठी. सागरने काहीसा कानमंत्र दिलाय, पाहूया त्याचा किती उपयोग या ओव्हर मध्ये 4 बॉल मध्ये होतोय. तुषारच्या विरोधात आणखीन एक डॉट बॉल इथे पाहायला मिळतोय. लगातार डॉट बॉल आले, 2 डॉट बॉल. पहिल्या बॉलवर चौकार आल्यानंतर टीमची धावसंख्या 29 धावा. 4 षटकांची मॅच आहे. नेक्स्ट मॅच दोन्ही टीमच्या कॅप्टनने टॉस साठी यायचंय. रोहिंजन बी आणि त्यांच्या विरोधात पिंदर. दोन्ही टीमचे कॅप्टन या टॉस साठी. पुढच्या सामन्याचा लगेच टॉस होईल. शेट्टू 11 ट्रॉफी 2026 तळोजा नाईट दुसरी रात्र आजच्या या स्पर्धेची. आणि हळूहळू स्पर्धा पुढे जाईल. 9 तारखेला या स्पर्धेमध्ये यायला विसरू नका. भरपूर मोठमोठे संघ खेळण्यासाठी येणार आहेत. परत एक वेळा चांगल्या टप्प्यावर बॉल एकदा इथे मिळताना दिसेल. लेग बायचा इशारा पंचांच्या माध्यमातून. टीमची धावसंख्या 30. शेवटच्या 2 बॉलचा खेळ आता शिल्लक आहे या 17 मध्ये. 30ला 3 टीम केपीसी इनामपुरी. नेक्स्ट मॅच टीम जयदुर्गा रोहिंजन बी आणि त्यांच्या विरोधात जीवा 11 गावदेवी पेंदर. दोन्ही टीमच्या कॅप्टनने टॉस साठी यायचे. चांगला फटका समोरच्या दिशेला, लॉंग ऑन आहे तैनात आणि इथे मात्र झेल टिपला जाईल. उमेशच्या माध्यमातून फलंदाज बाद. शेवटचा बॉल शिल्लक आहे. धावा झाल्या 30. लास्ट बॉल पहिल्या सत्रातला. नेक्स्ट मॅचचा टॉस होईल रोहिंजन बी आणि पेंदर या 2 टीमच्या दरम्यान. नेक्स्ट मॅच चांगला ड्राईव्ह इथे पाहायला मिळतो. कव्हर्सला बॉल निघालाय. चांगली फिल्डिंग तिथे, धावा वाचवल्यात 2 आपल्या टीमसाठी. डबलच्या मदतीने पहिलं सत्र आता इथे संपलं आणि पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर धावा झालेल्या स्कोर बोर्डवर 32-33 टार्गेट सेट केले या मॅच मध्ये. टीम केदारनाथ 11 ओवे कॅम्पच्या समोर 33 धावा करायचे आहेत केपीसी इनामपुरीच्या विरुद्ध. आणि आता वेळ झाली आहे टॉसची. करूया टॉस पुढच्या मॅचचा. हॅलो. नाही नाही. टॉस टॉस. चला मुबीन शेट या टॉस कराय. चला आमचे मुबीन शेट पटेल यांना विनंती करेन की आपण आपल्या शुभास्ते इथे टॉस करायचा आहे. चला पेंदर टीम समाधान. यस आले आले. आणि आर्यन आर्यन यायचं आहे कारण मगाशी माईक थोडासा कमी होता त्याच्यामुळं
ती मॅन ऑफ द मॅच डेडिकेट त्यांनी केलेली आहे. चला 4 ओव्हरचा मॅच असेल. ओके चले चला आशिष जिंकलाय टॉस. येस डिसिजन द्या आणि लगेच त्यानंतर फिल्डिंग आहे. चला समाधान बॅटिंग करायची आहे. आर्यन भोईर ही कुठं ट्रॉफी आहे रे. आर्यन भोईर यांना आर्यन पाटील ज्यांना समाधान भोईर याने मागच्या मॅचची मॅन ऑफ द मॅच डेडिकेट केली है. हाँ कैमरे में देख सकते हैं आप सकले हमारे मोबिन शेठ पटेल के लड़के वो भी पापा जैसे बिल्कुल हर मैच को एंजॉय कर रहे हैं पहले से. सकलेन नहीं भाई समा पाठव त्याला आर्यनला. चला तर आता सेकंड इनिंगला सुरुवात होईल आणि या मॅच मध्ये टार्गेट सेट झालंय. लक्ष आहे 33 धावांचं 33 टार्गेट. नेक्स्ट मॅचचा टॉस इथे झालाय. जीवा 11 गावदेवी पेंदर आणि जय दुर्गा रोहिंजन बी अशी लढत आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि पुढचा सामना चांगला आहे दोन्ही समालोचकांसाठी, कारण रोहिंजनला बिलॉंग करतात मच्छिंद्र पाटील आणि दुसऱ्या बाजूला बाचा आहे संदीप पाटील यांचा टीम मध्ये कॅप्टन म्हणून पेंदरच्या. म्हणजे पुढचाही सामना कडक होईल तसा काही इश्यू नाही. चांगली मॅच होईल रोहिंजन आणि पेंदर मध्ये. तोही सामना पाहायला विसरू नका. चला अंपायरचा सिग्नल, मॅच स्टार्ट. मॅचला सुरुवात. टार्गेट सेट आहे, 33 धावा करायचे आहेत. पहिला बॉल टाकण्याच्या तयारीमध्ये अंगद पाटील, इनामपुरी एक्सप्रेस. पहिला बॉल हवेत आहे, फ्लाय स्लिप मध्ये थोडासा पुढे पडतोय आणि पहिला डॉट बॉल. हीच खासियत आहे अंगद पाटीलची. लो स्कोरिंग मॅचेस मध्ये हाय व्होल्टेज कामगिरी त्याने नेहमीच केली आहे. हॅलो त्याचमुळे अंगद पाटील नेहमी चर्चेत असतो. यस कुणाला पण यस सलमान यांना विनंती करूया. आर्यन पाटील ज्याने खूप सुंदर खेळ दर्शवला मगाशी मॅच मध्ये. 19 धावांची खेळी साकारल्याने जबरदस्त कॅच देखील घेतल्या. आर्यनला मॅन ऑफ द मॅच डेडिकेट केली समाधानने, तर ती दिली जाते सलमान पटेल यांच्या हस्ते. धन्यवाद. वाईट बॉल आलाय, पंचांचा इशारा. एक्स्ट्रा रन मात्र मिळताना दिसेल. खातं उघडले आता फलंदाजी करत असताना केदारनाथ 11 ओवे कॅम्पचं. या मॅच मध्ये टार्गेट आहे 33 च्या लक्ष्याचा पाठलाग त्यांना करायचा आहे. सुरुवात झाली आता धावसंख्येला. वाईट बॉल नंतर यॉर्करचा प्रयत्न अंगद पाटीलचा आणि हा देखील डॉट बॉल. अंगद पाटील प्रोफेशनल लेवलचं क्रिकेट खेळलाय, सातत्याने खेळलाय, मोठमोठ्या टीम मध्ये खेळलाय, त्याच्यामुळे चर्चेमध्ये असतो हा खेळाडू. तालुकानीय गटामध्ये आदर्श 11 मध्ये खेळलाय. रायगडचं क्रिकेट त्याने गाजवलंय, प्रोफेशनल लेवलचं क्रिकेट त्याने गाजवलंय, रत्नागिरी चॅम्पियन्स ट्रॉफी त्याने गाजवली. अनेक स्पर्धांमध्ये अंगद पाटीलने छाप सोडली आहे. त्याच्याकडे मोठा लेग कटर आहे, चांगली गोलंदाजी करतो अंगद. वेगवान बॉल, परत एक वेळा चढत चालल्या विकेट किपरच्या हातात, आणखीन एक डॉट बॉल. त्याचमुळे म्हटलं होतं की 40 धावा जर केल्या या टीमने तर एक चांगला संघर्ष पाहायला मिळेल. चांगला टर्न प्राप्त केला अंगदने. बॉल मागे गेला, फाईन लेग आणि विकेट किपरच्या मध्ये. विकेट किपरने थांबवलं या बॉलला. हा डॉट बॉल येतोय. या ओव्हर मध्ये 3 डॉट बॉल, 1 वाईडची रन. टीमची धावसंख्या 1. आतापर्यंत 3 बॉलचा खेळ संपलाय. सध्या चाचपडतोय गौरव सकपाळ. फलंदाजी करत असताना अजय मातोसेच्या बरोबरीने. या मॅच मध्ये लगातार 3 डॉट बॉल. वेगाने टाकलेला बॉल डीप मध्ये, मिड विकेट सज्ज अरविंद.
तोपर्यंत एक सिंगल इथे मिळताना दिसेल. या सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या 2 धावा. षटक क्रमांक पहिलं चालू असताना पॉवर प्ले मध्ये अंगद सध्या गोलंदाजी करतोय. 2 फिल्डर त्याने ठेवले, ते कव्हरला ठेवला एक बरोबर मिड विकेट काऊ कॉर्नर रिजन मध्ये. तशीच गोलंदाजी शॉर्ट थर्ड, शॉर्ट फाईन गल्ली, शॉर्ट स्क्वेअर लेग पॉइंट 38 सर्कलच्या आतमध्ये मिड ऑफ मिड ऑन असं क्षेत्रक्षण त्याने सजवलं. आणि समोर आता अजय भातोसे असेल, या टीमचा सगळ्यात महत्वाचा खेळाडू, ज्याच्यावर सगळ्यांच्या नजरा खेळलेल्या असतात. एक मातबर खेळाडू अंगदच्या समोर. चांगला फटका समोर मारलाय, इथे मात्र सरळ जाईल बॉल लॉंग ऑफ रिजन मध्ये. 4 धावांसाठी अंगदच्या विरुद्ध अजय भातोसेच्या पॅटमधून आलाय पहिला चौकार. या चौकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या स्कोअरबोर्डवर जाऊन पोहोचली आहे 6 धावा. सुरुवात झाली आता धडाक्यात टीम केदारनाथ 11 ओव्हे कॅम्पची. या मॅच मध्ये लक्ष त्यांच्या टीमच्या समोर थोडस छोट आहे. धावा कमी करायच्या, 33च करायचे. परत एक वेळा अंगद तयार. स्वीप शॉटचा प्रयत्न होता, पंचांना विचारलं जाते, लेक्समच्या बाहेर आहे. पंचांचा इशारा वाईड बॉल, आणि तेच सांगितलंय बॅटरने लागलेला नाहीये बॉल, परंतु आता वाईड बॉल साठी DRS घेतलाय अंगदने. आता चेक केला जाईल एक्झॅक्ट बॉल कुठून गेला, ब्रश झालाय का पायावला, हे पाहिलं जाईल आणि त्यानंतर तो डिसिजन येईल. रिव्ह्यू आहे त्याचा वापर इथे करण्यात आलाय. तुम्ही पाहता शेटू 11 ट्रॉफी 2026 तळोजा नाईट स्पर्धा. 12 वर्षानंतर क्रिकेटचा तोच महोत्सव, तोच जलवा. स्पर्धेच्या माध्यमातून पंचांचा इशारा आलाय वाईड बॉल. रिव्ह्यू लॉस्ट. गोलंदाजी करणाऱ्या टीमने रिव्ह्यू गमावलाय. त्याचं कारण हे होतं पाया मागून गेलाय बॉल विकेट कीपरच्या हातात, आणि ते टेलिकास्टद्वारे दाखवत असताना बॉल थोडासा पायाच्या मागे पडलाय. शॉर्ट बॉलचा वापर परत एक वेळा नो मॅन्स लँड मध्ये पडतोय. रनआउट चान्स आहे, डिरेक्ट हिट लागला तर चित्र वेगळं आहे, परंतु त्याच्या अगोदर रनआउट देखील इथे होईल. फलंदाज आणि पहिली विकेट गारद होते. शेवटी गौरव सकपाळ परतलाय डगआउट मध्ये. धावा झाल्या 7, एक फलंदाज बाद. अशीच परिस्थिती होती पहिल्या डावामध्ये इनामपुरी टीमची देखील. नवीन फलंदाज उमेश कदम आता फलंदाजीसाठी. पहिलं सत्र संपलं. पहिल्या सत्रामध्ये धावा झालेल्या आहेत 32-33च्या लक्ष्याचा पाठलाग करायचा, आणि पाठलाग करत असताना पहिल्या ओव्हरमध्ये फक्त 7 धावा आल्यात. टीम केदारनाथ 11 ओव्हे कॅम्पच्या खात्यामध्ये. अंगदने चांगलं षटक टाकलं, एक विकेट देखील घेतली आहे, आणि आता या मॅच मध्ये कायम असेल दरारा अंगद पाटीलच्या केपीसी इनामपुरीचा. परंतु दुसऱ्या बाजूला केदारनाथ 11 ओव्हे कॅम्प हा संघ देखील काही कमी नाहीये, त्यांनी देखील चांगली कामगिरी केली आहे. नेक्स्ट मॅच दोन्ही टीम रेडी राहायचंय. जीवा 11 गावदेवी पेंदर आणि त्यांच्या विरोधात जयदुर्गा रोईंजन बी अशी लढत आपल्याला पाहायला मिळेल. उमेश कदम आणि अजय भातोसे आता फलंदाजीसाठी. अजय भातोसेने शेवटच्या बॉलवर तो सिंगलचा प्रयत्न केला होता, आणि म्हणूनच त्याच्याकडे ती स्ट्राईक असेल. सेकंड ओव्हर मध्ये गोलंदाजीसाठी सज्ज होत आहेत कार्तिक. कार्तिक पहिला बॉल या ओव्हरचा. पहिला बॉल चांगला ब्लॉक ऑल टाकलाय ऑन साइडला. बॉटम हँडचा खूप चांगला वापर केलाय. तोपर्यंत एक ऑन ड्राईव्ह, एक सिंगल इथे मिळताना दिसेल. अजय भातोसेच्या खात्यामध्ये टीमची धावसंख्या 8. काही अशीच गोलंदाजी करावी लागेल. 25 धावांची गरज आहे. 33चं लक्ष होतं. 8 धावा झालेल्या आहेत. 25 धावांची गरज आहे. 17 बॉलचा खेळ शिल्लक आहे, आणि अशा मध्यरात्री देखील हा सामना डिफेंड होईल का हा प्रश्न विचारला जाईल. 1 वाजून ऑलमोस्ट 5 मिनिटं झालेले आहेत. मॅच ऑन. सामन्यामध्ये 1-2 डॉट बॉल, 1-2 विकेट. मॅच मध्ये इनामपुरी 1-2 मोठे फटके. मॅच मध्ये ओव्हे कॅम्प हा संघ जिंकतानाही दिसेल. पुढचा बॉल चांगला ड्राईव्ह बॅक टू द बॉलर. समोर मारलाय स्ट्रेट हिट. 1 रन इथे मिळताना दिसेल, आणि चांगली फिल्डिंग. तोपर्यंत एक सिंगल उमेशच्या खात्यामध्ये. टीमची धावसंख्या स्कोअर बोर्डवर आतापर्यंत 9. पहिल्या ओव्हरमध्ये आल्या होत्या 7. या ओव्हरच्या सुरुवातीला आल्या 2 बॉलचा खेळ संपलाय. चांगलं कमबॅक कार्तिकचं. या ओव्हरच्या दरम्यान अंगदने जशी गोलंदाजी केली नफीतुल्ली, अगदी तशीच गोलंदाजी या ओव्हरच्या सुरुवातीला करत असताना पाहायला मिळाला कार्तिक.
कार्तिक मात्रे क्षमता यंगस्टर आहे, सगळ्यात लहान वयाचा खेळाडू या टीम मधला. इनामपुरी म्हटल्यानंतर रेकॉर्ड आहेत. इनामपुरी म्हटल्यानंतर सगळ्यात कमी वयाचा नगरसेवक, कमी वयाचा खेळाडू. हो, चांगला बॉल, शॉर्ट बॉलचा वापर केलाय आणि यस्टन पासून बॉलला वाचवण्याचा प्रयत्न बॅटरने केलाय. कमी लोकसंख्येचं गाव, सगळ्या गोष्टी इनामपुरीच्या बाबतीत लागू होतात आणि कमी धावा डिफेंड करण्याचा प्रयत्न आता इथे होईल का हे पाहायचंय. 33 धावा डिफेंड करायचे आहेत. 3 बॉल चांगले टाकलेत कार्तिकने, फक्त धाव खर्च केल्यात 2. अजय सध्या शांत ठेवण्यात यश. हॅलो, आतापर्यंत या ओव्हरच्या दरम्यान कार्तिकच्या माध्यमातून तो दबाव बनवलाय आणि ज्या वेळेला इनामपुरीच्या विरुद्ध ओवे कॅम्प असे सामने झाले ते हाय व्होल्टेज होतात. मंडप डेकोरेटर्स लवकरात लवकर संपर्क साधा. हॅलो, चला थोडासा टेक्निकल प्रॉब्लेम झालाय, होईल सुरू. आता द्रोण कुठं चाललाय? मगाशी उरवाळा पाहिजे होता बाबा. जबरदस्त क्रिकेट, टेनिस क्रिकेटचे सगळे धुरंधर आहेत 9 तारखेला. आणि 8 तारखेला तर विषयच नाहीये. मुबीम पटेल, हम आपके इंतजार में हैं कि खेलेंगे क्या. नौमान तो खेलने वाले हैं, ये तो मुझे पता चला है, न्यूज के ऊपर पता चला, ऐड आई थी. तुझा काम काय असेल तो आटपून घे, होईल चालू. होईल चालू. बघा, आज असं वाटलं होतं की लवकर जाऊ, पण इथून लवकर जायची इच्छाच दिसत नाहीये. सलीम भाई कहाँ पर गए? फैसल वाले, फैसल रूपिंग सॉल्यूशन, सलीम रहमानी काफी जोराने है वो. अब सोचे हम बनाएंगे, उन्होंने सोचा था ओवे टीम के अंदर हम खेलेंगे, लेकिन सोचा अच्छा था कि जीत नहीं पाए.
बघा तिथे ज्यांना माहिती आहे ना त्यांनीच काम करा. सगळेच जाऊन सांगणारे भरपूर असतात, असं कर तसं कर, करणार एकच असतं. जीतू, यस, ये टूर्नामेंट होने के बाद जीतू दुबई चले जाने वाले हैं। दुबई, हाँ, खाली तलोजा की ये नाइट के लिए रुके हो। 12 तारीख को दुबई का टिकट है जीतू डीजे का। अप्रैल में सीधा 11 तारीख को आएंगे, 10 तारीख को आएंगे, 11 के लिए तैयार। अरे पप्पू जलाल कहाँ पर गए रे? शुरुआत में हॅलो, चला मॅच कडे वळूया आता परत एक वेळा आणि या मॅच ची कहाणी आता बदलताना पाहायला मिळणार आहे. मॅच मध्ये कमबॅक केलं इनामपुरी टीमने. 9 धावा फलकावर लागल्यात, एक फलंदाज बाद. टार्गेट या मॅच मध्ये 33 रनच, 33 धावा करायचे आहेत. नऊ धावा, एक फलंदाज बाद. ओव्हर नंबर 2 चा काही सध्या प्रगतीपथावर असताना टार्गेट या मॅच मध्ये 33 धावांचा आणि 33च्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना सध्या तरी मी म्हणेन हा दोलायमान अवस्थेमध्ये सामना रंगताना दिसतोय. कुठला संघ जिंकलेला नाहीये, कुठला संघ पराभूत झालेला नाहीये आणि त्यातल्या त्यात सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे होम ग्राउंडचा ऍडव्हान्टेज आहे इनामपुरी या टीमला. कार्तिक ओ पायातला बॉल फ्लिक केल्या, मागे ग्लान्स करत असताना चांगली फिल्डिंग भाविकची. एक डॉट बॉल इथे पाहायला मिळतोय कार्तिकच्या माध्यमातून. कार्तिकने लगातार डॉट बॉल टाकलेत, अजय भातोसेला शांत ठेवले.
ज्यावेळेला तुम्ही अजय भातोसेला शांत ठेवाल त्यावेळेला मात्र पारड जड होत जाईल केपीसी इनामपुरी या टीमचं. धावा झाल्यात 9, पहिल्या ओव्हरमध्ये 7, या ओव्हरमध्ये फक्त 2, 4 बॉल टाकून झालेत. मॅच मध्ये कमबॅक होत असताना पाहायला मिळतंय केपीसी इनामपुरी या टीमचं. रिक्वायर रन रेट वाढलाय 10.29, 10.5चा झालाय हळूहळू तो रन रेट. यावेळेला मात्र पिकअप शॉट मिड विकेटला उचललाय, बॉल सरळ जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. अजय भातोसेने आता धावांची कोंडी फोडली आहे आणि तोही म्हणतोय नाही चालणार आता रणबंदी. बॉल सीमा पार, येतोय षटकार. 6 धावा, कटरचा वापर केला, हलकासा शॉर्ट बॉल आणि त्याच्यावर तुटून पडलाय. बॅटर अजय भातोसे. टीमची धावसंख्या 15, लक्ष 18 धावा करायचे आहेत. शेवटचा बॉल शिल्लक आहे. 13 बॉल 18 धावांची गरज. 13 बॉल 18 धावांची गरज. अजय भातोसेने शेवटी ते बंद झुगारलेत आणि त्याच्या बॅटमधून एक मोठा फटका आलाय. याच खेळासाठी हा खेळाडू जाणला जातो. हलकीसी शॉर्ट लेंथ बॉल वर पाहायला मिळाला आणि त्याच्यावर तुटून पडलाय. हा बॉल पुढे टाकला होता. इके पिकअप शॉट उचललाय, बॉलला पाठवलाय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. शेवटच्या 2 बॉलवर 2 षटकार. टीमची धावसंख्या 21 आणि आता धावा करायच्या 12 मध्ये 12. 12 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 12 बॉल मध्ये 12 धावांची गरज आहे हा सामना जिंकण्यासाठी. टीम केदारनाथ 11 ओवे कॅम्पच्या समोर. आमच्या मुख्य व्यासपीठाचं दृश्य सध्या बर्ड आय व्ह्यू ड्रोनच्या माध्यमातून तुम्ही पाहताय. शेटू 11 ट्रॉफी 2026 मुख्य व्यासपीठाचं दृश्य सध्या तुमच्या स्क्रीनवर. बारा मध्ये 12 धावांची गरज या मॅचच्या दरम्यान. आजची दुसरी रात्र या स्पर्धेची. उद्या तिसऱ्या रात्रीला सुरुवात होईल. संध्याकाळी ठीक 6 वाजल्यापासून आपल्या समोर अनेक दिग्गज संघ उद्या देखील खेळताना आपल्याला पाहायला मिळतील. परंतु 9 तारखेला या स्पर्धेमध्ये आणि या ग्राउंडवर यायला विसरू नका. अनेक मातबर टीम इन ऍक्शन असणार आहेत. मोठमोठे संघ या ग्राउंडवर खेळताना आपल्याला पाहायला मिळतील. तळोजा नाईट मध्ये, शेटू 11 ट्रॉफी मध्ये. 12 बॉल 12 धावांची गरज. गोलंदाजी मध्ये परिवर्तन. सचिन आलाय ओव्हर नंबर 3 मध्ये. सचिन मात्रे. पहिलाच बॉल उडवलाय, पुल केलाय, सरळ बॉल जाईल सीमा रेषा पलीकडे. 6 धावा षटकार आणि आता 6 धावांची गरज आहे ओवे कॅम्पला, केदारनाथ 11 ला हा सामना जिंकण्यासाठी. नेक्स्ट मॅच दोन्ही टीम तयार राहायचंय. जय दुर्गा रोहिंजन बियानी त्यांच्या विरोधात जीवा 11 गावदेवी पेंदर असा सामना आपल्याला पाहायला मिळेल. बॉल हवेत आहे, पॉइंटला फिल्डर येतोय, झेल खाली, झेल टिपला गेलाय, फलंदाज बाद. उमेश बॅक टू द पॅव्हिलियन. अजूनही 6 धावांची गरज येणाऱ्या 10 बॉलच्या खेळामध्ये. 10 बॉलचा रन. आता थोडासा झुकलाय केदारनाथ 11 ओवे कॅम्पच्या दिशेने, टीमच्या दिशेने. चांगली गोलंदाजी त्यांनी केली, फलंदाजी चांगली केली आहे. खास करून अजय भातोसेने 2 षटकार मारले. ओव्हर मध्ये हवा काढली आहे त्या मॅचची. कार्तिकच्या विरुद्ध नवीन बॅटर आता मैदानामध्ये सजल भातोसे. दोन्ही बंधुराज आता इन ऍक्शन. मार्को स्टीवा, अँडी फ्लॉवर, ग्रँड फ्लॉवर, पठाण ब्रदर, इरफान पठाण, युसुफ पठाण, अंबरनाथ बंधूंची जोडी भारतीय टीम साठी. अनेक दिग्गज खेळाडू आपल्याला पाहायला मिळालेले आहेत. हार्दिक पंड्या, कृणाल पांड्या. बॉल हवेत आहे, परत एक वेळा चान्स आहे, फिल्डर येत आहेत, प्रयत्न सुरू आहे. कॅच ड्रॉप थोडासा पुढे पडला अंगद पासून. बॉल एक सिंगल इथे कंप्लीट झाली आहे. या सिंगलच्या मदतीने टीमची धावसंख्या 28. 5 धावांची गरज. 9 बॉलचा काही शिल्लक आहे. 9 चेंडू मध्ये 5 रन. अजय भातोसे त्याच्या स्टाईल मध्ये सामना फिनिश करेल का हा प्रश्न आहे. मागच्या ओव्हर मध्ये त्याने 2 बॉलवर 2 षटकार मारलेले आहेत. आता जर मारला तर हा सामना फिनिश होईल. 5 धावांची गरज आहे ओवे कॅम्प या टीमला. बीट केलंय, बैठकचा प्रयत्न होता, मागचा पाय वाकवला, परंतु बॉल आणि गतीने बीट केलंय या ओव्हरच्या दरम्यान. गोलंदाजाने चांगला लेग ब्रेक पडल्यानंतर बाहेर निघाला. बॉलवर चांगली बोट फिरवली. डॉट बॉल आला. 8 बॉल मध्ये 5 धावांची गरज.
अनुभव इथे दाखवत असताना गोलंदाजीमध्ये सचिन मात्रे. शॉर्ट बॉलचा वापर केला, आणखीन एक डॉट बॉल सचिनच्या माध्यमातून. अजूनही आता 7 बॉलचा काही शिल्लक आहे, 5 धावा करायचे आहेत. म्हणजेच पण पाहिलं इनामपुरीने जर धावा थोडेशा अजून जास्त केल्या असत्या तर हा सामना रंगला असता, चांगला रंगला असता. मी म्हणूनच 40 धावा बोलत होतो. 40 धावा जर केल्या असत्या तर मॅच मध्ये मजा आली असती. 7 बॉल मध्ये 5 धावांची गरज आहे. लास्ट बॉल या ओव्हरचा. दोन संघ एकमेकांच्या विरोधात आल्यानंतर हाय व्होल्टेज मॅचेस होतात. आणि आता सामना फिनिश होईल. बॅटच्या मधोमध लागलाय, षटकाराने हा सामना संपवला आणि सामना जिंकलाय टीम केदारनाथ 11 ओवे कॅम्पने. या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आता आपण इथे देऊया. अजय भातोसे ठरला या मॅचचा हिरो, मॅन ऑफ द मॅच. कारण अजय भातोसेने गोलंदाजी करत असताना 2 विकेट घेतल्या आणि फलंदाजी करत असताना 23 धावांची खेळी केली. अजय भातोसे मॅन ऑफ द मॅच. जाऊया आता पोस्ट मॅच प्रेझेंटेशन साठी. संदीप पाटील सर यांच्याकडे आणि कॉमेंट्री यस, पप्पू जलाल और बॉक्समध्ये मच्छिंद्र पप्पू पाटील सर. जलाल आणि मच्छिंद्र पाटील तुमच्या समोर येतील यानंतरच्या मॅच मध्ये. चला, मॅन ऑफ द मॅच आपण देऊया या सकलेन